आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय शिरसाटांकडून मला ऑफर होती, भाजपकडून सुद्धा राज्यपाल पदाची ऑफर होती। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा दावा। पक्ष वाढावा ही भावना ठेवून मी लोकसभा निवडणुकीच्या वेळी चंद्रकांत खैरेंना ऑफर दिली होती। मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून ऑफर दिल्याचं मान्य। ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्या शिवसेना प्रवेशानंतर वाद। वर्सोव्यातील शिवसेना शाखेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता। राजूल पटेल यांनी शाखेला टाळं लावून चावी स्वतःकडे ठेवली। वर्सोव्यातील शाखा शिवसेनेची प्रॉपर्टी कुणाची खाजगी नाही, शाखेची चावी आणून द्या अन्यथा टाळ तोडून ताबा घेऊ, अनिल परब यांचा राजूल पटेल यांना इशारा। रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया, देव सद्बुद्धी देव। राजूल पटेल यांच्या प्रवेशानंतर शिंदेंची ठाकरे गटावर टीका। भाजप तुमची रस्सी जाळेल तिकडे लक्ष ठेवा, भाजपसोबत आहात म्हणजे आगीशी खेळताय, राऊतांचा शिंदेंना टोला। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर चर्चा। येत्या 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार। 2 जिल्ह्यांना सहपालकमंत्रीपद द्यावं का याबाबत निर्णय होणार। आमदारांनी आपली बाजू पक्षाच्या नेत्याकडे मांडली पाहिजे। महायुतीचा निर्णय 3ही पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर व्हावा। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पालकमंत्री नाही तर मालक पदाचा वाद, अनिल परब एकमेकांच्या जीवावर उठलेले हे सरकार। रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पालकमंत्री पदावरील वादावर अनिल परब यांची प्रतिक्रिया। माहितीमध्ये कुरघोड्या सुरू हे स्पष्ट दिसतंय। पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्याचं कधी पाहिलं नाही, सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया।